नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूलवाचन क्रमांक 4 द्वारे व्युत्पत्ती कोशाची माहिती घेणार आहोत. व्युत्पत्ती कोश हे स्थूलवाचन आपल्या अक्षर भारती पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 61 वर आहे. व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांची घटना व उगम, शब्दांचे मूळ, त्यांच्या उगमाची माहिती असणारा संग्रह. मध्यवर्ती कल्पना. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. खालील संवाद वाचा. राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? कोपरा म्हणजे कोनाडा. आई: अग, ती सतार आहे. सतार म्हणजे एक तंतुवाद्य. ती आजोबांना इनाम म्हणून मिळालीये महाराजांकडून. गावाकडे होती ती आज आणली आहे. इनाम मिळणे म्हणजे बक्षीस मिळणे. राधा: इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? आई हसून: अग, इनाम म्हणजे बक्षीस. राधा: अग, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आडनाव म्हणजे गावाचा किंवा कुळाचा संबंध असलेले शेवटचे नाव. आई: हो, मला माहित आहे ती. राधा: इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आई: थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हा त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. इनाम न कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रांट. अर् इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. आई: बघितलंस का राधा, हे इथे अर लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. अरबी म्हणजे अरबस्तानातील भाषा.
आता आपण दार हा प्रत्यय शोधू. प्रत्यय म्हणजे मूळ शब्दांच्या मागे जोडलेली अक्षरे. दार प्रत्यय स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय. अ टर्मिनेशन शोईंग पोझिशन्स. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. स्वामित्व दर्शक म्हणजे मालकी दाखवणारे. इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. धारण करणारा म्हणजे अंगीकारणारा, स्वीकारणारा. जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना? जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. राधा: आई, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्याच्या शब्दांच्या उच्चाराचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. अर्थोचित बदल म्हणजे अर्थामुळे होणारे बदल. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून आला. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. सुलभीकरण करणे म्हणजे सोपे करून सांगणे. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. व्याकरणिक म्हणजे व्याकरण संबंधी. या सर्वाची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. शब्दसिद्धी म्हणजे शब्दांची निर्मिती, नोंद म्हणजे टिपणी. आता आपण इतर भाषेतील मूळ शब्द मराठी भाषेत आले आहेत ते पाहणार आहोत. भाषा संस्कृत, मूळ शब्द तुंड, मराठी शब्द तोंड. भाषा कन्नड, मूळ शब्द तुप्प, मराठी शब्द तूप. भाषा अरबी, मूळ शब्द इत्र, मराठी शब्द अत्तर.
काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. अपरिहार्य म्हणजे अनिवार्य, सक्तीचे. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडाची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा. निरीक्षण करणे म्हणजे नीट पाहणे. भावंडे म्हणजे बहीण भाऊ. उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा. या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. नोंद म्हणजे टिप्पणी. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ शब्द अनेक, अर्थ एक, वेगवेगळ्या संदर्भात वापर. शब्द अनेक, वात, पवन, मरुत, समीर, अनिल. अर्थ एक, वारा. वेगवेगळ्या संदर्भात वापर. पवन चक्की, वात चक्की, अनिल चक्की, वात चक्र, समीर चक्र. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक, वेगवेगळे अर्थ. शब्द एक, पाठ, वेगवेगळे अर्थ. एक, माझी पाठ दुखते आहे. पाठ म्हणजे शरीराचा अवयव. दोन, हा पाठ अवघड आहे. पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? दिवाळी, स्त्री, दिव्यांची रांग, एक सण, दिव्या संबंधी. A row of lights, hence a Hindu festival with nocturnal illuminations. So, दीपावली, दीपाली, प्रा, दिवाली, दिवावली. ब, दिवाली, ओ, दियाली. ही, प, दिवाली. सी, दियारी. गु, दिवाळी. दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द दीपावली पासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दांतील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा रस्व येतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील
या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. लघुरूपे म्हणजे लहान रूपे. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. अन्य म्हणजे दुसऱ्या. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पु म्हणजे पुल्लिंगी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, नपु म्हणजे नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, ओडिया म्हणजे ओडिशा राज्यात बोलली जाणारी भाषा, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. व्यतिरिक्त म्हणजे शिवाय. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. व्युत्पत्ती कोशाचे कार्य. 1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे. 2. अर्थातील बदल स्पष्ट करणे. 3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 4. बदलांचे कारण स्पष्ट करणे. यांपैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आला आहे. लक्षात ठेवा. 1. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठीतील साहित्य व साहित्यिकांचा मेळा. स्वा सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वा सावरकर म्हणजे स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. 3. व्युत्पत्तीकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. मंजूर करणे म्हणजे सहमत होणे. 4. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कृ. पा. कुलकर्णी म्हणजे व्युत्पत्ती कोशाचे लेखक व संपादक. 5. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. आर्थिक सहकार्य म्हणजे पैशाची मदत, भरीव म्हणजे मोठी भक्कम मदत. 6. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. प्रकाशन म्हणजे पुस्तक रूपात जाहीर करणे. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. टाकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. टाकास तूर लागू न देणे
म्हणजे थांग लागू न देणे, गुपित पाळणे. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यामध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृ. पा. कुलकर्णी यांनी एक नव्या म्हणजे अखंड कापडाचा गठ्ठा किंवा दोन विणकराच्या मागावरली संबंध न फाडलेले म्हणजेच कापडाचे ठाण असा दिलेला आहे. ठाण म्हणजे अखंड कापड. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. ताका गा मागावरील संबंध न फाडलेले कापड म्हणजे कापड इत्यादिकांचे ठाण. 2 दोरा धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे. तो असा, तूर विणलेले वस्त्र, ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड. कोष्ट्याची दांडी, वस्त्र म्हणजे कापड. कृ. पा. कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशातच तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. ध्यानात घेणे म्हणजे लक्षात घेणे. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. वास्तविक म्हणजे खरे. पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा. म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही असा याचा अर्थ आहे.
The summary of lesson is also given in English for your understanding. दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. अडचणी असल्यास ग्रुपवर पाठवा. थँक यू.